हाय एव्हरीवन, हा जो व्हिडिओ आहे ना गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशीचा आहे. ॲक्च्युली प्रत्युषचे पप्पा जे आहेत दुपारीच ऑफिसमधून आलेले, त्याच्यामुळे ते जेवत होते. इथं मी बहिणीला साडी नेसवत होते, कारण तिच्या इथे ना आज जेवण होतं, म्हणजे सगळ्यांसाठीच पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे झालेला सगळाच, पण पोळ्या ज्या आहेत त्या फक्त लाटायच्या राहिलेल्या. त्याच्यामुळे या तिच्या सासूबाई ज्या आहेत त्या मस्त अशा पोळ्या लाटत होत्या. सगळ्यात पहिले गणपती बाप्पांसाठी जे आहे नैवेद्याचं ताट तयार केलेलं होतं. त्याच्यानंतर सगळे जे आहेत ते येत होते हळूहळू, म्हणून मग मी इथं कांदा भजी जी आहे ती बनवायला घेतली होती, कारण ही भजी जी आहे त्या आधी नाही बनवून ठेवू शकत आम्ही. आणि ते नैवेद्यासाठी जी तिने बनवलेली भजी ती विदाऊट कांद्याची वगैरे असतात, असं काहीतरी आहे. ते कोणत्याच ह्याच्यात लसूण आणि कांदा वापरत नाहीत नैवेद्यामध्ये, असं त्यांच्याकडे आहे. आता प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आता हे कोकणी असल्यामुळे त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत आमच्यापेक्षा. तर इथं मी मस्त अशी कांदा भजी वगैरे तयार केली. त्याच्यानंतर मावशी वगैरे आलेला, त्यांनी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं. तर तिचं हे पहिलंच वर्ष होतं गणपती बसवायचं, त्याच्यामुळे एक ना असं आपण जोडी म्हणतो ना, नवरा बायको, त्यांना जेवायला घालायचं होतं तिला, म्हणून मावशी काका आलेले. छान सगळ्यांना नमस्कार वगैरे, म्हणजे हे हळदी कुंकू वगैरे लावून सगळ्यांच्या पाया वगैरे पडून दोघांनी मस्त जेवण केलं. खूप जास्त जे आहे उशीर झालेला, 3:30 वगैरे वाजले. त्याच्यानंतर मावशींची ओटी वगैरे भरली. आणि असा होता आजचा मिनी ब्लॉग. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.